म्हैसाळ योजनेचे पूर्व भागात अजिबात पाणी आलं नसून आणि अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे पूर्व भाग अत्यंत दुष्काळ व भयानक परिस्थिती निर्माण झालेल्या असून पावसाळ्याचा 3 महिने उलटून गेलं तरी म्हणावं तसं पाऊस नाही आहे आणि जनावरांना चारा नाही आहे, पिण्यासाठी पाणी नाही आहे. आणि असे असताना म्हैसाळ आवर्तन सुरू झाल्यापासून जवळजवळ 6 महिन्यापासून सांगोल्याला पाणी जात आहे आणि ते पाणी सांगोल्याला जात असताना पूर्व भागाला पाणी कोणी वाल फिरवू नये आणि पूर्व भागासाठी पाणी मागणी करू नये असे करण्याचा प्रयत्न अधिकारी व लोकप्रतिनिधींनी सुरू केल्याचं दिसत आहे. आणि सांगोल्याला जाण्याचा वालच्या त्या मेन वालला वेल्डिंग मशीनने वेल्डिंग मारून पूर्व भागात पाणी येऊ नये असं बंदोबस्त तिथं पॅक करण्यात आलेला आहे. आणि पूर्व भागात काही शेतकऱ्यांनी डीडी भरून सुद्धा त्यांना पाणी आज अखेर मिळालेलं नाही आहे. डीडी घ्यायला अधिकारी टाळाटाळ करत आहेत. आणि जत पूर्व भाग हा जत तालुक्यात आणि सांगली जिल्ह्यात आहे की नाही असं परिस्थिती निर्माण झालेलं आहे. आणि तालुक्याचं नाव बदलण्याआधीच जत हा दुष्काळी तालुका होईल असं दिसत आहे. देवभूमी करण्याऐवजी दुष्काळभूमी होईल आणि ऊसतोड कामगारांचं भूमी होईल असं परिस्थिती सध्या पूर्व भागात निर्माण झालेलं आहे. माझ्या सोन्याळ गावात जवळजवळ 50 ते 100 लोक ऊसतोडीसाठी आज आता असा पावसाळ्यात कामाला गेलेला आहे. जत तालुक्याचा हक्काचं पाणी सांगोला मंगळवेढ्याला कोणाच्या सांगण्यावरून जात आहे. माशाल साहेबांनी पूर्व भागातील जनतेला उत्तर द्यावं. पूर्व भागातील जनता रस्त्यावर रोको केले आणि पाण्यासाठी वारंवार मागणी केली, आमदाराकडे गेले, खासदाराकडे गेले. असं गेले असताना सुद्धा पोकळ आश्वासनामुळे पूर्व भागातील लोक त्रस्त आहेत. आणि मासाळ साहेबांना जत तालुक्याचं पाणी सांगोल्याला पाणी द्यायचा अधिकार कोणी दिला आणि जत तालुका पूर्व भागात काय परिस्थिती आहे मासाळ साहेबांनी स्वतः येऊन बघून मग त्यांनी निर्णय घ्यावा. आणि एवढं जे पाण्याचा अडचण निर्माण झाले मासाळ साहेबांच्या चुकीच्या धोरणामुळे जत पूर्व भाग पूर्ण कोरडं पडून खाक पडलेला आहे. जनावरांना चारा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. कोण सत्यात आहे कोण सत्यात नाही, सत्याचा बाजू न घेता योग्य बाजू घेऊन पूर्व भागात पाणी द्यावा हा विनंती.